शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आवडीच्या पीएम किसान योजनेबद्दल एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण आता येणाऱ्या पुढील हप्त्यापासून लाखो शेतकऱ्यांची नावं यादीतून कमी होण्याची शक्यता आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण? तुमचं नाव तर या यादीतून कट होणार नाही ना? हेच आज आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आत्ताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मंडळी, सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि नुकतंच लोकसभेत बोलताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी एक मोठी माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार देशभरातून तब्बल 30,18,000 लाभार्थी पीएम किसान योजनेच्या आगामी 22व्या हप्त्याला मुकण्याची शक्यता आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, 30 लाखाहून अधिक लोक. आणि यात चिंतेची बाब म्हणजे फक्त आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यातील जवळपास 1,72,349 शेतकरी या लाभापासून वंचित राहू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं अचानक का होतंय, सरकार नावं का कमी करतंय? तर यामागे काही ठोस कारणं आहेत. सरकारने आता नियम थोडे कडक केले आहेत. पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जमिनीची उपलब्धता. ज्यांच्या नावावर स्वतःची शेतजमीन नाही तरीही जे लोक या योजनेचे पैसे घेत होते त्यांची छाटणी आता सरकारने सुरू केली आहे. दुसरं कारण म्हणजे आधार सीडिंग. ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक नाही आहे त्यांना आता पैसे मिळणं बंद करण्यात आलं आहे. शासनाने स्पष्ट केलंय की आधार लिंक नसेल तर डीबीटी द्वारे पैसे जमा होणार नाहीत. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ई-केवायसी आणि फिजिकल व्हेरिफिकेशन. मित्रांनो, अजूनही लाखो शेतकऱ्यांची पीएम किसान ई-केवायसी पूर्ण झालेली नाही किंवा त्यांची भौतिक तपासणी अर्थात फिजिकल व्हेरिफिकेशन बाकी आहे. तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारची ही योजना 2019 मध्ये सुरू झाली आणि आतापर्यंत 21 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पण आता पुढच्या हप्त्यासाठी 6 फेब्रुवारी 2026च्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये केवायसी आणि व्हेरिफिकेशनचं काम खूप मोठ्या प्रमाणावर पेंडिंग आहे. त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे तर अगदी सोपं आहे. जर तुमची पीएम किसान ई-केवायसी बाकी असेल तर ती लगेच करून घ्या. बँकेत जाऊन किंवा मग ऑनलाईन तुम्ही आधारला बँक लिंक आहे की नाही हे तपासून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुमचं नाव फिजिकल व्हेरिफिकेशनच्या यादीत अडकलं असेल तर त्यासाठी आत्ताच एक पडताळणी अर्ज अर्थात फिजिकल व्हेरिफिकेशन फॉर्म भरून द्यावा. तर या अर्जाबद्दल आपण याआधी आपल्या चॅनलवर सविस्तर माहिती पाहिलीच आहे. तर हा अर्ज भरून दिल्यावर तुमची पडताळणी होईल आणि थांबलेले हप्ते पुन्हा सुरू होऊ शकतील. थोडक्यात सांगायचं तर सरकार आता अपात्र लोकांना बाहेर काढत आहे जेणेकरून खऱ्या शेतकऱ्यांनाच फायदा मिळावा. त्यामुळे घाबरू नका, पण गाफीलही राहू नका. आपली कागदपत्र आणि स्टेटस आजच चेक करा. तर ही महत्त्वाची माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या इतर शेतकरी ग्रुप्सवर शेअर करा जेणेकरून कोणाचं नुकसान होणार नाही. तर शेती आणि अशाच सरकारी योजनांच्या खात्रीशीर माहितीसाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.